नमस्कार, मी विशाल परदेशी. बडे मुद्दे या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा साधा सुद्धा भक्ती संप्रदाय नाहीये, तर शैव, नाथ, दत्त, सुफी इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेलं ते एक सांस्कृतिक केंद्र आहे. हो, एक सांस्कृतिक केंद्र आहे. या संप्रदायाचं प्रवेशद्वार सर्व जाती पंथाच्या स्त्री पुरुषांना खुलं आहे. त्यात उच्च नीच, गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही आहे. कोणत्याही प्रकारे तो कधीही केला जात नाही आणि यापुढे केला जाणार नाही. ब्राह्मणांपासून हरिजनांपर्यंत सर्वांना सारखंच स्थान या पंथामध्ये देण्यात आलेलं आहे, संप्रदायात देण्यात आलेलं आहे. वारकरी संप्रदायाने शास्त्र प्रामाण्याला आणि जाती व्यवस्थेला धक्का न लावता स्त्री आणि शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला, अंधाराकडनं प्रकाशाकडे नेलं, स्वातंत्र्य आणि समतेचं वातावरण निर्माण केलं. आणि याच वारीला 700 ते 800 वर्षांहून अधिकची परंपरा आहे. वारकरी संप्रदायात व्रतवैकल्याचं स्तोम नाही आहे, कर्मठपणा नाही, तर त्याग, स्वधर्माचरण आणि नैष्कर्म्य यांचा मेळ घालण्याचा उद्देश आहे. अद्वैत, भक्ती, ज्ञान, उपासना, श्रद्धा आणि विवेक यांच्या एकात्मतेवर त्यांनी भर दिला. वारकरी संतांची वृत्ती नेहमीच लोकाभिमुख होती आणि आहे. रात्रंदिवस लोकांमध्ये राहून बहुजन समाजात नवचैतन्य उतरण्याचा सफल प्रयत्न वारकरी संप्रदायाने केलेला आहे. आणि याच संप्रदायाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागलेत. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीनं मांडणी करतात. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे. आता साधारण 41 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन, प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडताना दिसत असतात आणि त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाहीत असं एका लेखात त्यांनी नमूद केलं. आणि आता मंडळी, यावरनं सुरू झाला आहे वाद. याचबद्दल आज आपण बडे मुद्देत चर्चा करणार आहोत. तर मंडळी, वारकरी हा केवळ एक संप्रदाय नाही आहे, तर तो एक विचार आहे, ठाम विचार आहे, जो शतकानुशतकं आपल्यापर्यंत येतोय, तो प्रवाहित होतोय. चला, याबद्दल काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. ते प्रश्न देखील आपण जाणून घेऊयात आणि त्याच प्रश्नाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. माझा पहिला प्रश्न आहे की वारकऱ्यांमध्ये प्रतिगामींची घुसखोरी हे शरद पवारांचं वक्तव्य योग्य आहे का? चला, त्याबद्दलही बोलू. शिवाय दुसरा प्रश्न असा आहे की वारी अध्यात्मासाठी की राजकीय हेतूसाठी, सोयीनुसार काही सगळं सुरू आहे का? याबद्दल देखील बोलणार आहोत. चला, तिसरा प्रश्न माझा आहे की संतांच्या परंपरेचा गैरवापर होतो आहे का? याबद्दल देखील प्रश्न उपस्थित करू, याबद्दल देखील बोलूयात. पुढला आमचा प्रश्न आहे की सामाजिक समतेचा हेतू जो संतांनी रुजवला तो मागे पडला आहे का? तर असे आमचे हे सगळे प्रश्न आहेत ज्याविषयी आज आपण बडे मुद्द्यामध्ये चर्चा करणार आहोत. आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की वारीच्या माध्यमातून अजेंडा सेट केला जातो आहे का? चर्चा जनसामान्यांमध्ये ती या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे. चला, याच विषयी चर्चा करण्याकरता मान्यवर पाहुणे आज माझ्याबरोबर असणार आहेत आणि हे मान्यवर पाहुणे कोण आहेत ते आपण जाणून घेऊयात. माझ्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रवक्ते विकास लवांडे. माझ्यासोबत आहेत थेट पंढरपूरवरून वीर महाराज. आणि शिवाय आध्यात्मिक आघाडीचे सर्वेसर्वा प्रमुख तुषार भोसले देखील माझ्यासोबत आहे. सुरुवात करूयात या चर्चेला. पहिला प्रश्न थेट वीर महाराजांना विचारतो. महाराज, रामकृष्ण हरी. महाराज, वारकरी म्हणजे मी 5-6 वर्ष वारी कव्हर केलेली आहे आणि मला असं वाटतं की आमची पत्रकारांची पिढी सुद्धा वारीचं कव्हरेज करत असताना घडली आहे. आम्हालाही वारीतनं खूप काही मिळालेलं आहे आणि हे आम्हाला समृद्ध करणं आहे. खरं तर पुढची वाट दाखवणे हे या सगळ्या सोहळ्यातनं झालं आणि ते कायम होत आहे. पण शरद पवारांनी जे वक्तव्य केलंय या वक्तव्याशी आपण सहमत आहात का? रामकृष्ण हरी. विशालजी, आपण वारी कव्हर केलेली आहे आणि एक वारकरी हा आज या ठिकाणी अँकरच्या रूपाने न्यूज 18 लोकमतच्या समोर भूमिका मांडतो. याच्याबद्दल मी सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि सर्वप्रथम मी माननीय पवार साहेबांच्या या वक्तव्याविषयी असहमती व्यक्त करतो. माननीय पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांनी देशाच्या विकासाच्या अनुषंगानं असेल, त्याच पद्धतीनं कुठल्याही गोष्टीमध्ये सुधारणा असतील देशाच्या या अनुषंगानं ज्या सुधारणा करण्यासाठी
गोष्टी सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला सन्मान आहे. मात्र स्वतः ते अनेक वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की मी नास्तिक आहे, मला देव देश धर्म मान्य नाही. आणि त्याच पद्धतीनं माननीय सुप्रियाताई सुळे यांनी थेट संसदेमध्ये माय फादर इज अन अथिस्ट, माझे वडील नास्तिक आहेत असं स्पष्ट सांगितलेलं असताना सुद्धा वारकरी संप्रदाय हा ईश्वरनिष्ठांची मंडळी आहे. ज्ञानोबा तुकोबारायापासून त्यानंतर तुकोबाराय असतील, चोखोबाराय असतील, या सर्वांनी बरं. ईश्वरनिष्ठतेची कुठल्याही पद्धतीची शंका व्यक्त केलेली नाही. त्याच्यामुळं वारकरी संप्रदायाच्या अंतर्गत बोलायचं जर असेल कोणाला, तर तो पहिल्यांदा ईश्वरनिष्ठ असला पाहिजे. त्यांनी वारकरी संप्रदायाकडे बोट दाखवलं पाहिजे. नास्तिक विचाराच्या लोकांनी वारकरी संप्रदायाला कोणत्याही पद्धतीची सूचना देण्याचा अधिकार नाही. ही प्राथमिक माझी भूमिका या ठिकाणची आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये जर घुसखोरी यांचं असं वक्तव्य असेल, तर वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी पुरोगाम्यांची झालेली आहे, प्रतिगाम्यांची नाही. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालेलो हा सांगणारा वारकरी संप्रदाय आहे. ओम नमोजी वेद प्रतिपाद्य असं सांगणारा वारकरी संप्रदाय आहे. त्याच्यामुळं जर वारकरी संप्रदायामधल्या काही चुका असतील, तर त्या चुका सुधारण्यासाठी वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ मंडळी ही समर्थ आहेत. आम्हाला माननीय पवार वीर महाराज, साहेबांच्या मला सांगा ना, संतांनी असं कुठं म्हटलंय की पुरोगामी विचार मांडू नयेत? मुळामध्ये असं आहे की साहेब, मी पुरोगामित्वाची व्याख्या सांगतो. पुरोगामित्व म्हणजे पुढारलेल्या विचारांचा. मात्र गेल्या काही काळामध्ये पुरोगामित्व हा शब्द नास्तिक लोकांनी बदनाम केलेला आहे की पुरोगामित्व म्हणजे देव देश धर्म न मानणे, त्याच्या विरोधात नाही, वारीच्या विरोधात वक्तव्य करणे, देवाला रिटायर परवा नास्तिक जे आपल्या मुद्दा कर्मिक म्हणायला की देव. ठीक आहे, मला असं वाटतं वीर महाराज याबद्दल विकास लवंडे यांना आपलं मत मांडायचं. हा विकास लवंडे, मला जरा वेळ द्या, कारण हे फार मोठा विषय आहे. खरं तर मला पहिल्यांदा शरद पवार साहेबांचं वारकरी संप्रदायासाठीचं योगदान सांगायचे आणि मग तुमच्या विषयाकडे मी येतो. बरं. आदरणीय शरद पवार साहेबांनी या वारकरी संप्रदायाची जी मूळ शिक्षण संस्था आहे, जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आळंदी, या संस्थेला 40 वर्षापूर्वी इमारत बांधकामासाठी 10 लाख रुपयाचे त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि ती वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी उभी राहण्यामध्ये त्यांचं योगदान आहे. बरं. दुसरं असं की काय, देहू आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पालखी मार्ग आहे. ज्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यावेळेस पहिला पालखी मार्गाचा विकास हा शरद पवारांनी केलेला आहे. त्याचबरोबर शासनामध्ये डीपीडीसी मध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखडा जो आला राज्यभर, तो शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा त्याची सुरुवात केलेली आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील, परंतु शरद पवार त्याचं कधी मार्केटिंग करत नाही, ते कधी त्याचं अवडंबर माजवत नाहीत. आता राहिला प्रश्न, हे जे महाराज बोलले की शरद पवार नास्तिक आहेत, मला हसू आलं त्यांचं की नास्तिक म्हणजे काय अजून जगात व्याख्या पक्की झालेली नाही. जर नास्तिकच तुम्ही म्हणणार असाल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना तुम्हाला नास्तिक म्हणावं लागेल. जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणाले, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थाला फक्त धोंडा आणि पाणी असतो. आणि दुसरं तुकाराम महाराज म्हणले, माय बाप केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी. तुकाराम महाराज नास्तिक होते का? कुठलाही जर का वारकरी संप्रदायातला कार्यक्रम सुरू होत असेल तर पुंडलिकावर हरिविठ्ठल पुंडलिकावर विठ्ठलाचं नाव नंतर घेतलं जातं, पुंडलिकाचं आधी घेतलं जातं. कारण पुंडलिकाने काय केलं होतं? आई वडिलांची सेवा केली होती. आई वडील हेच आपलं काशी मानलं होतं. आणि वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध येत नाही. याचं कारण असं, जर संबंध येत असता तर जो आता कुंभमेळ्याला 35,000 कोटी रुपये शासनाने टाकलेले आहेत, त्या 35,000 कोटी रुपये खर्च करून तिथे हजारो वृक्षतोड केली. त्या कुंभमेळ्याला वारकरी संप्रदायातले कोणत्याही फडकरी, कोणत्याही वारकरी दिंड्या जाणार नाहीत, जात नाहीत कधी हजारो वर्षात. नाही असं कसं? वैष्णवांमध्ये एक शाखा असते वारकऱ्यांची. मी स्वतः कुंभ कव्हर केलेला आहे विकासजी. ऐका ना. नाही, मला सलग बोलू द्या. डिस्टर्ब केलं तर माझे लिंक तुटते. मला सांगा, वारकरी संप्रदायाची जेव्हा दिंडी जाते पंढरपूरला वारीला, तेव्हा कुंभमेळ्यातले कुठलेही आखाडे इकडे येत नाहीत. कुंभमेळ्यातला ड्रेस कोड भगवा आहे. वारकऱ्यांचा ड्रेस कोड पांढरा शुभ्र आहे, पांढरी टोपी आहे, भगवी टोपी नाही. हे सगळं जर पाहिलं तर वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत फक्त पंढरपूरचा पांडुरंग आहे, जो श्रीकृष्ण स्वरूप आहे. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत पांडुरंग आणि आराध्य ग्रंथ सुद्धा त्यांचे ठरलेले आहेत, अधिष्ठान ग्रंथ ते सुद्धा ठरलेले आहेत. फक्त संत साहित्य हे अधिष्ठान ग्रंथ आहेत. याचं प्रमाण म्हणजे बघा, संतांनी त्याची खूप प्रमाणे दिलेली आहेत. बरोबर. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये आराध्य दैवत वेगळं, अधिष्ठान ग्रंथ वेगळे आणि आराधना पद्धती वेगळी आहे.
संतांची आराधना पद्धती म्हणजे पंढरपूरची वारी करणे, एकादशी व्रत करणे, गळ्यात तुळशीची माळ घालणे, भजन करणे, कीर्तन करणे, ही जी काय आराधना पद्धती सांगितली याच्यात कुठेही कर्मकांड नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. त्यामुळे योग याग विधी हे कुणाचं व्रत वैकल्य आहे? तिकडे सनातन्यांचं आहे, सनातन धर्माचं आहे. ऐका ना विकासजी, आपला मुद्दा लक्षात आला. मला तुषार भोसलेंना पण वेळ द्यायचा या मला सगळ्या. हे सांगायचंय, ऐका ना. धर्मामध्ये जे काय आहे घुसखोरी आम्ही जे म्हणतोय ना, की बरं. वारकरी संप्रदाय हा धर्मात बाजूला आला. या सनातनी लोकांना केवळ वारकरी येतो वीर संप्रदायाची महाराज. अडचण नाहीये, तर चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथाची सुद्धा त्यांना अडचण आहे. बरं. त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांच्या लिंगायत धर्माची सुद्धा त्यांना अडचण आहे. त्याचबरोबर गुरुदेव सेवा मंडळ तुमचं असं तुकडोजी म्हणणं आहे की महाराजांचं, वारकऱ्यांचा त्यांची सुद्धा आणि त्यांना हिंदू अडचण धर्माचा आहे. काही एक संबंध नाही. तुषार भोसले. विशालजी, खरं तर मला असायला येत आहे की कुठे कुंभात वारकरी नसतात, वारकऱ्यांमध्ये संन्याशी नसतात, ही चर्चा कुठे चालली आहे? म्हणजे शरद पवार जितके अज्ञानी आहेत तितकेच त्यांचे चेले चपाटे सुद्धा अज्ञानी आहेत आणि ते महाराष्ट्राला त्याचं प्रदर्शन घडवत आहेत. वारकरी संप्रदायात आचार्य नसतात. वारकरी संप्रदायात फक्त हवप्पा असतात. तोंडपाठ करून आलेत ना, लवांडे जितके प्रमाण तोंडपाठ करून आले त्यातले 2 प्रमाण त्यांनी शरद पवारांना शिकवले आहेत. महाराष्ट्राला शिकवू नये. महाराष्ट्र संतांच्या पक्का आहे. महाराष्ट्र संतांच्या विचारांनी पक्का आहे. तुमचं ज्ञान शरद संप्रदायात फक्त हवप्पा असतात. शरद पवारांना ढोंगी आचार्य नसतात. ढोंगी आचार्य नसतात. महाराष्ट्र संतांचं तुला काही माहिती विचारांनी नाही. पक्का आहे. तुमचं ज्ञान शरद पवारांना काही माहिती शिकवा. नाहीये. शरद पवार वारकरी तुला वारकरी संप्रदायाच्या संप्रदाय कळलंच बाबतीत नाही. आदान अज्ञानी माणूस ठीक आहे, आपण शांततेत चर्चा शरद करूयात पवार ना. वारकरी संप्रदायाच्या विकासजी, बाबतीत त्यांना त्यांचा आदान मुद्दा मांडू अज्ञानी द्या. माणूस आहे. तुमचं ज्ञान शरद पवारांना शिकवा. महाराष्ट्राला हे ज्ञान शिकवू नका. तुम्ही जितके प्रमाण सांगतायत ना त्यातले 2 प्रमाण तरी शरद पवारांना कळाले तरी भरपूर होईल. बरं. आज वारकरी संप्रदायाला धर्मांध ठरवतायत. 60% लोक वारकरी संप्रदायातले धर्मांध आहेत म्हणून सांगतायत. शरद पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का? मध्यंतरी हॉस्पिटलमध्ये गेले, डोक्यावर परिणाम झाला का शरद पवारांच्या? अहो, वारकरी संप्रदाय हा शुद्ध परमार्थाचा संप्रदाय आहे, शुद्ध अध्यात्माचा संप्रदाय आहे. आणि आमच्या कीर्तनकारांना तुम्ही धर्मांध म्हणतात. तुमचेच चेले असलेले चाकणकर, तटकरे, जयंत पाटील त्या भोंदू खरातच्या नादी लागतात. आमचा वारकरी ज्ञानोबा तुकोबाचा गजर करतो. शरद पवार भोंदू खरात विषयी बोलले असते तर आम्हाला योग्य वाटलं असतं. पण आज जो वारकरी तुषारजी, तुम्ही जी नावं घेतायत ती तर सरकारमध्ये आहेत ना तुमच्या बरोबर. आज महाराष्ट्राने हे पाहिलंय की चाकणकर कोणाची शिष्य आहे, तटकरे कोणाचे शिष्य आहे. पण हे तुमच्या बरोबर आहेत सरकारमध्ये. असं काय करताय तुम्ही तुषारजी? भोंदू खरात बद्दल शरद पवार बोलत नाहीत आणि शुद्ध परमार्थ करणाऱ्या वारकऱ्यांना धर्मांध शरद पवार ठरवतायत. हे साफपणे चुकीचं आहे. आणि म्हणून हिंदू धर्मापासून वारकरी संप्रदाय वेगळा करायचा, त्याला सेक्युलरतेच्या येतोय. हे शरद पवारांचं जुनं षडयंत्र आहे. त्यांनी जी यादी करायला घेतली आहे ना, 35-40 लोक शरद पवारांनी आधीपासून घुसवून ठेवली आहेत. पण वारकरी संप्रदायात त्यांना कुठेही स्थानमान मिळत नाही आणि आम्ही मिळू सुद्धा देणार नाही. असली अर्बन नक्षलीट लोकांची घुसखोरी वारकरी संप्रदाय मान्य करणार नाही. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे. शरद पवारांनी कितीही कटकारस्थान रचले तरी आम्ही त्यांचा अजेंडा सक्सेस होऊ देणार नाही. म्हणजे अजेंडा कोण सेट करते? तुमचं म्हणणं की शरद पवारांकडनं या पाठीमागे अजेंडा सेट केला जातोय असा तुमचा आरोप आहे. वीर महाराजांना वेळ देतो. विकासजी येतो, वीर महाराजांना वेळ देतो. हा, वीर महाराज मला पुरेसा वेळ द्या. हो. रामकृष्ण हरी. बघा, योगायोग असा आहे की आता यांनी कुंभाचा उल्लेख केला, तीर्थाचा उल्लेख केला. भगवंताच्या कृपेनं माझ्या आई साहेबांना घेऊन मी आता प्रयागराज तीर्थाच्या या त्रिवेणी संगमावरती आहे आणि येथूनच आपल्याशी लाईव्ह मध्ये सहभागी झालेलो आहे. जरी आपल्याला त्रिवेणी संगमी नाना तीर्थ तरी नाही ना तीर्थव्यर्थ. म्हणजे आपल्याला फोन करत नसाल तर तुम्ही त्रिवेणी संगमाला जाऊन उपयोग नाही असं संतांनी सांगितलंय. मगाशी सकाळी विकासजींनी सांगितलं की तीर्थी दोंडा पाणी देव रोकडाचं जी हे सांगताना तुकोबारांना काय म्हणायचंय की तुम्ही फक्त तीर्थाला गेला म्हणजे तुम्हाला देव मिळाला असं नाही. त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेऊन आला म्हणजे देव मिळाला असं नाही. देव रोकडा असं ज्यांनी प्रत्येक माणसामध्ये तुम्ही देव पाहिला पाहिजे. चराचरामध्ये तुम्हाला विठ्ठल जळीस्थळी भरला अशा पद्धतीची अद्वैत वेदांत तत्वज्ञानाची ती मांडणी आहे. मात्र फक्त केवळ गाथा आपल्या स्त्रीपुरता वाचायचा अशा पद्धतीची या लोकांची भूमिका आहे.
आणि माझं स्पष्ट असं मत आहे बर की या लोकांना काही पद्धतीचा वारकरी संप्रदायाचा अभ्यास नाही, फक्त केवळ. आणि मगाशी जी त्यांनी उदाहरणं दिली की पवार साहेबांनी वारकरी संप्रदायासाठी अमुक रस्ता दिला, अमुक, हे बघा, राज्यकर्त्यांनी त्या राज्यामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला समान न्याय द्यायचा असतो, त्या सहमत. पद्धतीनं सुखसुविधा निर्माण करायचं असतं. वारकरी संप्रदायासाठी काही तुम्ही वेगळं केलेलं नाही, राज्यकर्ते म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे. मात्र ज्या वेळेला तुम्ही तत्वज्ञानाची मांडणी करत असता त्यावेळेला तुम्ही तत्वज्ञानी म्हणून नास्तिक विचारांचे आहात. आणि आमचं स्पष्ट मत आहे, नाथ महाराजांनी आम्हाला सांगितलं, काय लपून सका पद्मिनीचे सवळे. वीर महाराज थोडक्यात. तुम्हाला हे वारकरी बटाळलेले महाराज आहेत, संप्रदायावर हे बोलायची महाराज आवश्यकता बटाळलेले नाही. आहेत, हा. यांचा वैचारिक गोंधळ झालेले हे महाराज आहेत. तुम्हाला बटाळलेले वैचारिक दिसणार, गोंधळ झालेले हे महाराज आहेत. आहात, तुम्हाला बटाळलेले दिसणार. आणि आम्ही कोण आहेत की आम्ही वारकरी संप्रदाय संतांचे पाईक आहोत, आम्ही वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. वैचारिक त्याच्यामुळं गोंधळ काय झालेला आमचं- तुमचा वैचारिक लोचा झालाय, त्याच पद्धतीने तुमचा आम्ही वैचारिक चाललेलो लोचा आहे. झालाय. बरं ठीक आहे, तुम्ही स्पष्ट करा, विकासजी स्पष्ट करा, काय नेमकं काय गोंधळ झालाय त्यांचा? हे बघा, मला नीट सांगायचंय, ऐका, मला मध्ये कट करू तुमची नका. भूमिका नास्तिकवादाकडे नेण्याची आहे. वारकरी संप्रदाय जो 800 वर्ष चाललाय ना, तो फडकऱ्यांच्या जीवावर चाललेला, फडकऱ्यांच्या जीवावर. आणि जे फडकरी आहेत, जे सातारकरांचा फड असेल, देहूकरांचा फड असेल, जळगावकरांचा फड असेल, बोधले महाराजांचा फड असेल, हे जे काही फडकरी आहेत, यातले बहुतांश फडकरी हे खराखुरा वारकरी संप्रदाय सांगतात. आणि कुठलेही फडकरी हे वारकरी संप्रदायामध्ये हिंदुत्ववाद सांगत नाहीत. संत साहित्यामध्ये या फडकऱ्यांचं जे योगदान आहे, संत वारकरी संप्रदाय टिकवण्यामध्ये फडकऱ्यांनी जे योगदान केले. अहो, बाबा महाराज सातारकर इतके मोठे कीर्तन प्रवचनकार होते. बाबा महाराज सातारकरांनी कधी हिंदुत्ववाद सांगितलं नाही, देहूकरांनी कधी सांगितलं नाही, जळगावकरांनी कधी सांगितलं नाही, विकास लावंडेजी, बोधले सांगता महाराजांनी कोण कधी मग? सांगितलं नाही. हिंदुत्ववादाच्या विचारांना कोण बळकटी देत आहे, कोण राजकीय अजेंडा सेट करतंय, नेमकं कोण? नाव हेच घ्या मला ना. सांगायचे, वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत कधीही वारकरी आघाडी नव्हती. भारतीय जनता पार्टीने, RSSने तुषार भोसलेला एक दुकान टाकून दिलं आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी काढली. तोपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये कधीही राजकीय आघाडी कोणाचीच नव्हती. बाळासाहेब भारदे काँग्रेसचे इतके मोठे नेते होते, पंढरपूर देवस्थानचे ते अध्यक्ष होते. वीर बाळासाहेब महाराज, भारदे. थांबा ना, वीर महाराज. कधीही काँग्रेसची आघाडी काढली नाही. पण भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा राजकारणामध्ये वारकरी आघाडी काढून तुषार भोसलेला दुकान टाकून दिलं. बाकी कुठल्याही पक्षाने आजपर्यंत 800 वर्षात कधी राजकीय आघाडी काढली नाही. आणि हा तुषार भोसले स्वतःला आचार्य म्हणवतो, हा कुठलाही आचार्य नाही, हा ढोंगी भोंदू वारकरी आहे. त्यामुळे फडकऱ्यांचं योगदान विसरू नका. अहो, तुकाराम महाराज म्हणाले, विष्णुवय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमामंगळ. आणि हे मुस्लिमांच्या विरोधात बोलतात, मौलवींच्या विरोधात बोलतात. संत शेख मोहम्मद महाराज श्रीगोंद्याचे, त्यांना तुम्ही नाकारणार आहात का? वारकरी संप्रदायामध्ये 25 ते 30 मुस्लिम कीर्तनकार आहेत, शेकडोच्या संख्येने वादक, गायक, संगीतकार आहेत, त्यांना तुम्ही नाकारणार आहात का? वारीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक येतात, त्यांना तुम्ही नाकारणार आहात का? वारीमध्ये तुम्ही भगव्या टोप्या घालून आता जय श्रीराम म्हणायला लागला आणि रामकृष्ण हरी विसरायला लागला. अहो, संभाजी भिडेच्या माध्यमातून धारकरी वीर महाराज, घुसवले. थांबा. हे सगळे मी तुमच्याकडे येतो. आणि गोविंद माफी का मागावी लागली 15 दिवसापूर्वी? गोविंद देवगिरीने 15 दिवसापूर्वी माफी का मागितली? जो अयोध्या देवस्थान ट्रस्टचा खजिनदार आहे तुषार भोसले, त्यांचा हे फळीतले सगळे RSSच्या पिलावळीतले, त्या गोविंद बरं, ठीक देवगिरीने आहे. विकासजी. माफी का मागितली? बरं तुषारजी, तुम्ही हे तर मान्य करता, वारकरी संप्रदाय हा निधर्मी संप्रदाय, सगळ्या पंथांना, सगळ्या धर्मांना यामध्ये स्थान आहे. अजिबात नाही. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचाच आहे, निधर्मी नाही. सर्व धर्मांचा लोकांना तुम्ही तुषारजी, तुम्ही काय म्हणताय? धर्मांचा सन्मान राखून अहो, मुस्लिम संत पण आहेत वारकरी संप्रदायात. वारकरी संप्रदाय हा शुद्ध हिंदू धर्माचा भाग आहे. असं कसं काय निधर्मी म्हणू शकता तुम्ही? वारकरी संप्रदायाला निधर्मी कसं काय म्हणू शकता? वारकरी संप्रदाय हा शुद्ध हिंदू धर्माचा भाग आहे. हा अजेंडा खोटा चालणार नाही. विशालजी, अशा धर्मांध लोकांना तुम्ही चर्चेत आणू नका. विकास लवांडे म्हणतो, अहो, मी त्यांच्या तुषार भोसलेंना दुकान टाकून धर्मांध दिलं. आहे, याला आणि चर्चा तुषार कशासाठी आणता भोसलेमुळे काय विशालजी? वारकरी संप्रदाय चालतो का? पण तुमचं म्हणणं आहे वारकरी फक्त हिंदू धर्माचा आहे, वारकरी संप्रदाय. तुषारजी, गल्लत करू नका. बर. विशालजी, गल्लत करू नका. हा. ज्याला वारकरी व्हायचंय त्याला मुभा आहे, पण वारकरी संप्रदाय निधर्मी नाही. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचा आहे, शुद्ध हिंदू धर्माचा आहे. वीर त्याला महाराज, वारकरी वीर महाराज, आपण कायम भेटतो, तुम्ही स्वतः कीर्तन करता, तुम्ही प्रबोधन करता. तुम्ही सांगा, तुषार भोसलेंनी असं म्हटलेलं आहे की वारकरी संप्रदाय हा निधर्मी नाही, तुमचं काय म्हणणं आहे?
वारकरी संप्रदाय निधर्मी नाही विशालजी. हे बघा कसं आहे, वारकरी संप्रदायाची जर आपण अधिष्ठान बघितली, वारकरी संप्रदाय कशावरती उभा आहे? गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत. गाथा कशाचं विवरण आहे? तुकोबारा सांगतात चहुवेदाचे केलेसे विवरण. एकनाथी भागवत कशाचं विवरण आहे? श्रीमद भागवताचं विवरण आहे. ज्ञानेश्वरी कशाचं आहे? भगवद्गीतेचे. हे कशाचे ग्रंथ आहेत मला सांगा? तुकोबारा काय म्हणतात? चहुवेदाचे केलेसे विवरण म्हणत असतील किंवा पाहिली पुराणे गांडोळलेले दर्शन म्हणत असतील. आपण वीर महाराज संतांनी सगळ्यांनाच जवळ केलं ना, असं काय करतो तुम्ही? ऐका विशालजी, हे बघा आम्ही सर्व धर्म ममभाव आमच्या विषयी आहे. कोणी जरी येत असेल आमच्याकडं, कोणत्याही धर्मातला येऊ द्या, आम्ही त्याला बंदी केलेली नाही. बिलकुल येतो विकासजी. म्हणून ज्ञानोबा तुकाराम म्हणून जो येत असेल, हे बघा लक्षात घ्या, आपण अमेरिकेमध्ये राहायला गेलो, याचा अर्थ अमेरिकेचे लोक भारतीय झाले का? अमेरिकेचं नाव भारत द्यायचं का? असं होत नाही ना. आपल्याला तिथलं त्या ठिकाणी प्रत्येकाला आपण मुक्त प्रवेश दिलेला आहे. याचा अर्थ वारकरी संप्रदाय हा यारे लहान थोर याची मलती नारी नर असं बरोबर आहे. हा, करत नाही. मात्र हे करत असताना वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे, ते वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान ज्या ग्रंथाधारित आहे, ते ग्रंथ आम्हाला काय सांगतात? आम्हाला कोणत्या देवाची उपासना करायला सांगतात? आम्हाला कुठल्या मशिदीमध्ये जायला सांगितलं तुकोबारांनी? आम्हाला कुठल्या चर्चमध्ये जायला सांगितलं? आम्हाला सांगितलं तुकोबारांनी काय सांगितलं? वेद आनंद बोलीला अर्थ तुकाची साधला. काय करावं? विठोबाची शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. सगळ्या संपूर्ण वेदाचा एकच अर्थ तुकोबारांनी सांगितला. वीर महाराज मान्य. संतांनी हे पण म्हटलं, जातीभेद पाळू नका, धर्मभेद पाळू नका. यांचं वैचारिक लक्ष झालंय. कुणाच्या विषयी द्वेष पाळू नका ही स्पष्ट वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की वारकरी संप्रदाय निधर्मी. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्म निश्चित आहे. याच्यामध्ये अनेक लोकांना जरी प्रवेश असला तरी आपण मूळ तत्वज्ञान जर लक्षात घेतलं तर या आणि मुळात मध्ये अडचण ही असे वाद निर्माण होण्याची कारणच हे आहे की या सगळ्या देव धर्माच्या विरुद्ध हिंदू धर्म ज्यांना संपवायचा आहे त्यांना सगळ्यात मोठी अडचण वारकरी संप्रदाय आहे. म्हणून हे वारकरी संप्रदायाची लोक हल्ला करतात. वारकरी येतो तुषारजी, तुमच्याकडे येतो. विकास लवंडीजी, हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा अडचण निघून गेला, यांची कार्यसिद्धी होईल म्हणून यांना वारंवार वारकरी संप्रदायावर टार्गेट करायचं. विकासजी, वारीतील मग प्रतिगामित्वाचा हेतू कोण नेमका साध्य करतोय? प्रतिगामी, मी तुम्हाला तेच मागाशी सांगितलं, 800 वर्षामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने कधीही वारकरी संप्रदायामध्ये राजकीय आघाडी काढलेली नव्हती. परंतु भारतीय जनता पार्टी RSS ने तुषार भोसलेसाठी खास वारकरी आघाडी भारतीय जनता पार्टीची काढली आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोक त्याच्यामध्ये फक्त आता भगव्या टोप्या घालायला लागली आणि जय श्रीराम म्हणायला लागली. तुकाराम महाराज म्हणाले, अरे ते विसरू नका तुम्ही, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, तुम्ही हे विसरता आणि भगव्या लोकांना इथं आणून तुम्ही हिंदुत्ववाद तिथे रुजवता. संतांनी कुठेही हिंदुत्ववाद सांगितला नाही, कोणत्याही ग्रंथात सांगितलं नाही. उलट चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण, त्रयी पुराणे हरिशी गाती, चहुवेदी जाणं 6 शास्त्र 11 पुराणे हरिशी गाती. इथं फक्त हरी सांगितलेलं आहे, इथं वेद पठण सांगितलेलं नाही, इथे कर्मकांड सांगितलेलं नाही, इथे पुरोहित शाही सांगितलेले नाही, इथं व्रत वैकल्य सांगितलेले नाही. त्यामुळे देवाच्या आणि भक्ताच्या मधला जो पुरोहितशाहीचा वर्ग होता हा संतांनी नाकारला आणि स्पष्ट सांगितलं, फक्त रामकृष्ण हरी म्हणा तुम्हाला देव भेटेल, देवाच्या आणि भक्ताच्या मध्ये कुणी मध्यस्थ नाही. त्या पुरोहितशाहीच्या विरोधात. अहो मग तुकाराम महाराज अंबाजी भट्टाचं भांडण काय होतं? सगळ्या संतांना छळणारे कोण होते? मुसलमान दाखवा त्यांनी संतांना छळलं म्हणून. अंबाजी भट्टाचं तुकाराम महाराजांचं भांडण काय होतं? ज्ञानेश्वर महाराजांना पैठणने शुद्धीपत्र का दिलं नाही? तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवणारे मुसलमान होते काय? तुषार भोसले, हा तुषार भोसले. नाही विशालजी, आता विकास लवांडे जे म्हणाला त्याच्यानुसार मला तुम्हाला विचारायचंय, म्हणजे काय संप्रदाय मी चालवतो का? आम्ही संप्रदायातले सेवक आहोत, एक घटक आहोत. आध्यात्मिक आघाडी काढली म्हणून काय 60% लोक वारकरी संप्रदाय आम्ही चालवायला लागलो का? वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांनी संप्रदायाचं नाही बोलावं हे तुषार भोसले ठरवतो का? वारकरी संप्रदायाशी संबंध नाही हे तुषार भोसले ठरवतो का? म्हणजे किती मूर्खाचं तत्वज्ञान आहे. या माणसाला अक्कल तरी आहे का? वारकरी संप्रदायाला कोणी कंट्रोल करू शकतो का? हा सर्वसामान्यांचा संप्रदाय आहे. हा देव आणि संतांच्या विचारांनी घट्ट झालेला संप्रदाय आहे. सर्वसामान्य भाविक अगदी गोर गरीब जनतेपासून खेड्यापाड्या वाडी कर्मकांडाला थार आहे का? विशालजी त्याला विचारा, वारकरी संप्रदायात कर्मकांड आहे का? आघाडी काढली आहेत का? तुषार भोसलेमुळे संप्रदायाचं तत्वज्ञान बदलेल का? तुषार भोसलेमुळे कीर्तनाची पद्धती बदलेल का? तुषार भोसलेमुळे किती मूर्ख नाही, अंधश्रद्धा नाही. संतांना छळणारे कोण होते?
शरद संतांना छळणारे पवारांनी कोण होते? उतारवयामध्ये संतांना शरद छळणारे कोण होते? पवारांनी संतांना त्रास उतारवयामध्ये देणारे कोण स्वतःचा होते? बाण उतारा तुकारामांची करून गाथा घेतले. बुडवणारे कोण होते? शरद पवारांनी ज्ञानेश्वरांना छळणारे स्वतःचा कोण होते? उतार वयामध्ये सर्व बाण संतांना उतारा छळणारे करून कोण घेऊ होते? नये. चोखोबांना ज्ञानेश्वरी छळणारे कोण होते? चोखोबांना मंदिर प्रवेश रोखणारे कोण होते? चांगल्या विचारात घालावं. चोखोबांना शरद मंदिर प्रवेश पवारांना रोखणारे कोण आयुष्यात होते? कधी जी. परमार्थ जमला सर्व नाही. संतांना निदान छळणारे ते शेवटच्या काळात धर्ममार्तंड तरी होते, त्यांनी मनुवादी होते, भगवंताचं सनातनी नामस्मरण होते. करावं. शरद पवारांनी उतारवयात तरी भगवंताचं नामस्मरण करावं. निदान अशा भानगडीत शरद पवारांनी या वयात तरी पडू नये. अख्खं आयुष्य काड्या केलं या माणसाने संप्रदायात. निदान आता या उतार वयात तरी चांगलं बोलावं, चांगलं राहावं. विनाकारण ह्या धर्मांधाय तो धर्मांधाय या भानगडीत शरद पवारांनी पडू नये. वारकरी संप्रदाय हा संतांच्या विचारांनी चालेल, शरद बर. पवारांच्या विचारांनी चालणार नाही. तुषारजी, शरद पवारांनी काही व्यक्तित्व विकासाच्या बाबतीत काही भरपूर व्यक्तित्व बोलावं. दैववादी असतात, काही वारकरी कर्मवादी संप्रदायाच्या असतात. बाबतीत शरद काय? पवार हे ज्येष्ठ नेते, त्यांनी त्यांचं मत मांडलेलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. वीर महाराज, बरं हे तरी सांगा की वारी सगळ्यांना सामावून घेणारा विचार आहे. अशा वेळी खरंच काही राजकीय अजेंडा किंवा राजकारण्यांकरता व्यासपीठ म्हणून वारकऱ्यांच्या आडून वारी संप्रदायाचा वापर केला जातोय का? वीर महाराज, संतांना हे बघा छळणारे कोण माझं होते? स्पष्ट मत आहे. एक मिनिट विकासजी बोलू द्या. एक मिनिट. बघा, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, सगळ्या पक्षांनी आपापल्या आध्यात्मिक आघाड्या काढलेल्या आहेत. त्याच्या त्यांना जो विचार मान्य आहे तो त्या विचाराला जातो. आमच्या त्याबद्दल हरकत नाही. आम्ही स्पष्ट सांगतो, वारकरी संप्रदाय हा संपूर्ण राजकारण करत आहे. वारकरी संप्रदाय कोण होते? कुठल्या तरी आघाडीचं नाव घेऊन वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरांना शुद्धीपत्र कोणी नाकारलं? शुद्धीपत्र बुडवायला कोणी लावल्या? तुमचा विषय काय चाललेला आहे? पुरोगामित्व प्रतिगामित्व विषय करत असताना ज्ञानेश्वर महाराज कोण होते सांगा? मनुवादी तुम्ही होते. सध्या विषय काय चाललेला आहे? विषय सध्या विषयाला एक तर तुमचा अभ्यास छळणारे मनुवादी आहे. होते. अभ्यासाच्या व्यतिरिक्त सनातनी बोलत होते. आहे. पण वीर महाराज, बघा, विकास लवांडेंना असं म्हणायचंय की या आघाड्यांमुळे वारी संप्रदायात राजकारण येत नाहीये का? राजकारण कुणीच आणू नये, माझी सगळ्यांना विनंती आहे. हे बघा, प्रत्येकाची व्यक्तिगत भूमिका म्हणून जो तो त्या पक्षाशी असू द्या, त्याच्याबद्दल काही नाही. पण ज्या वेळेला तो वारकरी म्हणून वारीमध्ये येतो त्यावेळेला त्यानं आपापले सगळ्या पक्षाच्या जूल खांद्यावरनं उतरवलं. वारकरी म्हणून वारीमध्ये उतरलं पाहिजे, या भूमिकेशी मी सहमत आहे. हेच शरद पवारांना म्हणायचं असेल ना वीर महाराज? नाही, बघा, शरद पवारांनी का म्हणायचं नाही? शरद पवार वारकरी आहेत का? हे तर बंडातात्या कराडकरांनी म्हणू द्या, हे चैतन्य महाराज देगलूरकरांनी म्हणू द्या, हे चंद्रशेखर महाराज देगलूरकरांनी म्हणू द्या, हे वारकरी संप्रदायाचा कुठलाही लहान वारकरी अहो नाही पण वीर महाराज, अहो वारकरी नसलो गळ्यात तुळशीमाळ नसली तरी संप्रदायाबद्दलचा त्यांचा आदर आहे. त्यांनी त्यांचं मत मांडलं, मत तर मांडू शकतात ना ते. त्यांनी ज्या मांडलेल्या भूमिकात आपण वाचल्यात विशालजी, संप्रदायाच्या अंतर्गत काय काय विषयांची मांडणी केली जाते, संप्रदायात कोण कोण मांडते, स्त्रियांच्या संदर्भात काय विषय आहेत, हे वारकरी संप्रदायातल्या अंतर्गत तत्वज्ञान वारकरी संप्रदायाला काय जगासमोर मांडायचंय. आपुलिया हित जो असे जागतात धन्यवाद, ते हित म्हणजे काय आहे, की त्याची माझी हित करीती सकळ, ते त्या समाजाला. वीर महाराज, मला एक सांगा, शरद पवार वारकरी नाहीत म्हणून ते अशा पद्धतीचं वक्तव्य करू शकत नाही असं काही तुम्हाला म्हणायचंय का? म्हणणं काय, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तर वारकरी संप्रदायाला जर तुम्हाला नागरिक म्हणून या देशाचे ज्येष्ठ नेते म्हणून काही सूचना द्याव्याशा वाटत असतील तर आपण देत असताना, बाबा मला या भूमिका अशा पटत नाहीयेत, आपण या संदर्भात विचार करायला हवा. आपण वारकरी संप्रदायाच्या ज्येष्ठ मंडळींशी संपर्क साधावा. ज्येष्ठ नेत्याला शरद पवार साहेबांनी बोलवलं तर कोण जाणार नाही मला सांगा. त्यांच्याविषयी व्यक्तिगत कोणालाही द्वेष नाही, हा फक्त विचारसरणीचा प्रश्न आहे. आम्ही संप्रदाय तत्वज्ञान म्हणून त्यांना नास्तिक जरी म्हणत असलो तरी त्यांचा व्यक्तिगत द्वेष आम्ही करत नाही. आम्हाला कुठल्याही भूमिकाची आम्ही काही त्यांना देत चालवायचे सल्ले देत नाही ना. आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही राजकारणात ही भूमिका काय, याच्याशी आघाडी करा, त्याच्याशी करा, म्हणूनच आम्ही सांगतोय. आम्ही राजकारणाचे सल्ले बरं, ठीक आहे. आता मी शेवटचा माझ्याकडे वेळ उरलेला आहे. हा 20 सेकंद. विकासजी, मी स्वतः वारकरी आहे, माझ्या गळ्यात माळ आहे, माझं खानदान आमचं वारकरी संप्रदायाची, आमच्या घरात दिंडी आहे. आम्ही इथे ढोंग करत नाही, फक्त ढोंगबाजी करत नाही आणि आमचा वैचारिक लोचा झालेला नाही. महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय ज्या शेकडो वर्ष ज्यांनी जिवंत ठेवला त्या फडकऱ्यांना मी धन्यवाद देतो. मग ते सातारकर फड असेल, देवकर फड असेल, जळगावकर फड असेल, बोधले महाराज असेल, हे सगळे लोक काय बोलतात आणि जे म्हणतात ना शरद पवारांना वीर महाराज त्यांना बोलू देत. फडणवीस
देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात माळ आहे का? देवेंद्र फडणवीसांना वारकऱ्यावर बोलायचा अधिकार आहे का? ते कशाच्या आधारावर बोलतात? देवेंद्र फडणवीसांना कुणी अधिकार दिले? बरं, ठीक आहे, ठीक हे आहे. सगळं जर विचारलं तर इथे लोकशाही आहे. तुकाराम तुषार महाराज भोसले, म्हणले, तुषार भोसले. "हे आहे अधिकार कलियुगी उद्धार आणि देवेंद्र फडणवीसांना कोणी अधिकार दिले हे म्हणणारा विकास लवांडे कोण? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साधू संतांच्या विचारांचे पाईक आहेत, साधू संतांच्या विचारांची सेवा करणार आहेत, देव धर्माची सेवा करणार आहेत, प्रचंड आस्था असणार आहेत आणि रात्रंदिवस वारकऱ्यांच्या सेवेसाठी रत आहे. हा विकास लवांडे कोणाला सांगणारा की देवेंद्र फडणवीसांना अधिकार आहे का म्हणून? विकास लवांडेंनी गळ्यातली माळ दाखवली म्हणून देवेंद्र फडणवीसांना काही बोलेल. वैचारिक लोचा विकास लवांडेचा आहे. त्यांनी बरं. आणि शरद पवारांनी चार भिंतीच्या आत एकमेकांना ज्ञान पाजळावं. त्यांचं फालतू ज्ञान ऐकायला महाराष्ट्र रिकामा नाही. जी, जी, मुद्दा लक्षात महाराष्ट्र आला. संतांच्या विचारांनी पक्का झालेला आहे आणि तो त्याच वाटेने चालेल. शरद पवार किंवा विकास लवांडे काय म्हणतात त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. वारकऱ्यांमध्ये प्रतिगामींची घुसखोरी हे शरद पवारांचं वक्तव्य योग्य आहे का या विषयाला घेऊन आपण मान्यवरांची मतं जाणून घेतली. मंडळी, लोकशाहीत आपली मतं मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि ही सगळी मतं मांडल्यानंतर त्यावरती संवाद होणं फार आवश्यक आहे, ना की गोंधळ, भांडण, वक्तव्य, प्रतिवक्तव्य. ठीक आहे, या सगळ्या ह्याच्यात आपण मान्यवरांची सगळी मतं जाणून घेतली. मान्यवर यामध्ये सहभागी झाले. आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपला वेळ आपण दिलात. पण या विषयाला घेऊन आम्ही प्रश्न प्रेक्षकांना देखील विचारला होता, काय त्यांना नेमकं वाटतं. वारकऱ्यांमध्ये प्रतिगामींची घुसखोरी हे शरद पवारांचं वक्तव्य योग्य आहे का? चला, या विषयाला घेऊन काय पोल समोर येताना दिसतोय. मी प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय की प्रतिगामींची घुसखोरी हे शरद पवारांचं वक्तव्य योग्य आहे का, हा प्रश्न आम्ही आमच्या प्रेक्षकांना विचारलेला होता, ज्यावरती होय म्हणणारे 81%, नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी सांगण्याची गरज नाही. यातनं नेमकं जनतेच्या मनात, प्रेक्षकांच्या मनात काय चाललंय हे समोर येत आहे. या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडींनंतर आपण इथेच थांबणार आहोत. पण जाता जाता पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपली मतं आपण मांडली. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.